कशा आहात सगळे? होप सगळे मजेत असाल. आणि आज आहे महाशिवरात्र. सो तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज मी ब्लॉग खूप लेट शूट करते आणि खूप दिवसांनी शूट करते. पण तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल की आज महाशिवरात्र आहे. सो शंकराच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे आणि आता वाजले आहेत 5:45. सो प्लॅनिंग तर आहे की स्वामींच्या पण मठात जाणार आहे. खूप दिवस झाला मी स्वामींच्या मठातसुद्धा नाही गेलो आणि शंकराच्या पण मंदिरात जायचं आहे. आणि बघू, आणि जिथे शंकराचं मंदिर आहे त्याच्याच आसपास थोडंसं 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती जातानाच म्हणजे बीच लागतं आणि शंकराचं मंदिर थोडंसं पुढं आहे महादेवांचं. सो पहिल्यांदा दर्शन घेऊन येईल आणि मग बीचला वगैरे जाऊ, कारण आज संडे पण आहे. आणि संध्याकाळी तर आज काय स्वयंपाक नाही आहे. सो उपवास तर धरला आहे दोघांनीसुद्धा, पण माहीत नाही, मे बी जर यांना जर सोडायचं असेल तर मी बनवेल, कारण की त्यांचं काय डाएट आहे. आणि सकाळी पण मग सकाळी जेव्हा यांना जिमला वगैरे जायचं असेल तर मग थोडासा प्रॉब्लेम होईल. तर सकाळी तो उपवास सोडणं, डायरेक्ट उपवास सोडायच्या अगोदर काहीतरी खाणं होईल. त्यापेक्षा मग माझा विचार आहे की सोडायला पाहिजे किंवा काय, बघू, लेट्स सी. पण येताना जर रताळे वगैरे असं काय भेटलं तर ते बोलत आहेत की नको, जर असं काय पोट भरेल असं काय भेटणार असेल तर मग नाही सोडत. तर मग ठीक आहे, बघू येताना जे काय भेटलं तर ते आणेल आणि असंच कंटिन्यू करा व्लॉग. आणि संध्याकाळी तुमच्यासोबत आता जाताना वगैरे शेअर करेल. सो तुम्हीसुद्धा सगळ्यांनी छान छान दर्शन घ्या, छान सेलिब्रेशन करा. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप सारं एन्जॉयमेंट असते. सो सकाळपासून आम्ही थोडंसं आराम केला, सकाळी आवरलं, हे पण थोडेसे बाहेर गेले होते आणि आत्ता 6 वाजले तर सगळं काही गोष्टी आवरल्या. आता म्हटलं विचार केला की जरा बाहेर जाऊयात. आणि संध्याकाळी संडेला 5-6 नंतर 6 नंतर तर बाहेर जातो आम्ही. पण आजची बाहेर जायचं की मंदिरामध्ये जाऊयात म्हटलं, विचार केला की सकाळीच ॲक्च्युली जायचं होतं, पण लेट झाला उठायला पण, त्याच्यामुळं मग ते लेट होत गेलं. सो आता म्हटलं चला पटकन जाऊन येऊयात. आणि आज मॅचसुद्धा आहे, सो त्याची गडबड खूप आहे की चल पटकन जाऊन येऊयात, 7ला मॅच आहे. सगळ्यांचं म्हणजे बॉईज लोकांचं ते प्रेम आहे मॅचवरचं. तो म्हटलं चल तोपर्यंत आपण जाऊन येऊयात. तो जरा कंटिन्यू करा व्लॉग, कसा वाटेल नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी नवीन असतील तर चॅनल आपल्या सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करायची होती की मला ना माझ्या गॅलरीमध्ये ना गोकर्णाची फुलं आहेत. म्हणजे ते थोडंसं सकाळचं खूप ऊन येतं गॅलरीमध्ये, त्यामुळे थोडंसं झाड ते सुकलं आहे. पण ना गोकर्णाची फुलं मी असं वाचलं आहे की शंकराला खूप प्रिय आहे. सो मला आता क्लिक झालं की 2-3 तरी फुलं आहेत, तर मी ते घेते, कारण की तिथं मला व्हायलासुद्धा होतील. सो थोडंसं उन्हामुळे वगैरे ते थोडंसं झाड सुकले. बरं तुम्हाला मी हे अशी काय आहेत, हे लव्हेंडर कलरचे आहेत ना, तर ती फुलं आहेत. सो असं काय आहे, अरे सो इथे एक आहे. सो असं काय मला 2 फुलं भेटलेत. सो आम्ही दोघंसुद्धा वाहू पिंडीला वगैरे महादेवांना. तिची 2-3 फुलं होती, काल परवा वगैरे होती, पण ते पूर्ण सुकून गेलेत. सो चला मी आता छानपैकी कॅरी बॅगमध्ये घेते आणि चला म्हणजे. सो आता हे पण गेलेत खाली, 5 मिनटं झालं आणि मी शूट करत बसले, तर मला लेट झाला आहे. गाडीवरचं प्रेम, घरातली तर एका दिवस तशी एवढी पुस्तका. आता कुठे ठेवणार तुम्ही? हे बॅग नाही आणली मी. ठीक आहे चला, 6 वाजले. बस ना.
इकडे ना दरवर्षी आता आम्ही पोचलो आहे इकडे दरवर्षी ना यात्रा भरते म्हणजे सगळ्याच शंकराच्या मंदिरामध्ये भरते. मग इथे संध्याकाळी खूप क्राऊड असतो खूप म्हणजे लास्ट टाईम आम्ही लेट आलो होतो तर खूप गर्दी होती. लास्ट टाईम किती गर्दी होती ना तेव्हा लेट आलो होतो खूप. इकून चला ना. आता मी पोहोचलो आहे. हे ते मंदिर आहे. मला हे पण घ्यायचं. घेणार ना. हा यार खूप लाईन आहे. कधी नंबर आहे तुमची मॅच इथंच होणार आहे मला वाटते. येईल नंबर. मॅचला पण पोचणार का नाही पोचणार मला वाटतं. लास्ट टाइम पण आपण इथंच उभं राहिलेलो हा ना. खूप लाईन आहे. खूप लाईन आहे ना. तुला मी झूम केला. आता आमचं मस्त दर्शन झालं आणि आता गर्दी खूप वाढली आणि मला इकडे जायचंय पण ह्यांच्या मॅचमुळं जायचं ना आपण. मला यात्रेमध्ये का शोध घालायचे असतात मुलांना मला कळत नाही. एवढं सगळं हेक्टिक असतं तर तुम्हाला शूज घालायचे असतात. मला मग कंटाळा येतो शूज घालायचा. आपण एक राऊंड टाकू. मी काही घेणार नाही पण राऊंड टाकू. खरंच नाही घेणार आहे. इथं बघ पिलो आलेत. खूप छान छान संध्याकाळ. अरे इकडे माहिती आहे लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा नॉनव्हेजचे पण पदार्थ होते. हा उपवास असतो. लास्ट टाइम पण आपला उपवास होता आपण काहीच नव्हतं खाल्लं तेव्हा. हा इथे बघ इथे मी काहीतरी घेऊ शकते. तुम्ही खाऊ शकतो काय खा की तू. तुला मी बोललोय. असं छान स्मेल येतो ना सिरियसली मस्त. संध्याकाळी इथं पाय ठेवायची जागा नसते. हा सध्या गर्दी नाहीये. तिकडे नॉनव्हेज असतं काय त्या रोडला आहे ना समोरचं आहे ना ते. हे बघ आणि चायनीज कॉर्नर खूप मस्त मस्त स्मेल येते. पण आपण इकडे कशाला आलो पण मला तिकडे घ्यायचं होतं. लास्ट टाइम पण हे बघितलेलं ना इकडे नॉनव्हेज सगळं असतं. इकडे अंडा भुर्जीचं काहीतरी आहे. संध्याकाळी चला आता हा. दर्शन झालं आलो आणि फ्रेश झाले आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली. सगळं काही आवरलंय. आता टर्न आहे माझा
स्वयंपाक करायचा. आता विचार करते येताना रताळे पण आणले, सो ह्यांना थोडेसे काप करेल रताळ्याचे. सकाळचा साबुदाणा सुद्धा आहे आणि बघू बटाटा थोडासा किसून आणि साबुदाणा वगैरे टाकून त्याचे थालीपीठ करेल गरम गरम. दहीसुद्धा आहे. तसं काही प्लॅनिंग केलं आहे. सो तिथे पण थोडासा टाईम झाला, लाईन होती त्याच्यामुळं काही जास्त व्हिडिओ काढायला नाही जमला. आणि दुसरं जमला पण नाही आणि स्वामींना वगैरे पण जायचं होतं, तर ते पण काही पॉसिबल नाही झालं. बट दॅट इज ओके. नेक्स्ट टाईम वगैरे हे जर लवकर आलं तर तेव्हा मी जाऊन येईल. पण मग लेट पण झाला असतं, मग लवकर येऊन गेलो. आणि आता पाहू आता काय काय बनवायचं आहे. त्यांनासुद्धा भूक लागली आहे. स्वतः पटपट आवरून घेते. तर तुम्हाला जी रेसिपी हवी असेल तर मी एखाद्या शॉर्टमध्ये वगैरे शेअर करेल तुमच्यासोबत. तर जरा कंटिन्यू करा व्लॉग. मुलींना असं आपण डिरेक्ट अप्रोच नाही करू शकत. पाण्यात. असं एक नजरेत आपण वेगळं असतं ना की म्हणजे मुलांना मला बोलतात की ये मेरी बंदी आहे असं. असं येताना आता बघायचो. 2 बहिणी होत्या, ट्विन्स होत्या. तर त्यांचं मी फॉर एक्झाम्पल नाव सांगतो, सीता गीता असं होतं. आणि त्यातल्या गीतावर कुठे जायचंय म्हणजे मला गोवा बघायचं. मी गोवा नाही बघितलाय. म्हणजे चल गोव्याला चला चला. आम्ही गोव्याला निघालो.